आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, काय सांगा? बहुजन समाज पार्टी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय आदरणीय सुनीलजी डोंगरे साहेब यांच्या आदेशान्वये आज या दिनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या अडीअडचणी, अतिवृष्टी या संदर्भामध्ये बहुजन समाज पार्टीनं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, प्रत्येक विधानसभेच्या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे. तर बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून शेतकरी असतील, कष्टकरी असतील, भूमिहीन असतील, शेतमजूर असतील आणि ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यावरती खऱ्या अर्थानं ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यावरती अन्याय होतो त्या ठिकाणी बहुजन समाज पार्टी सातत्याने उभा राहते. याचाच एक भाग म्हणून आज उस्मानाबाद, धाराशिव जिल्ह्याच्या कलेक्टर कचेरीच्या समोर आम्ही उभे आहोत. या ठिकाणी आम्ही कलेक्टर मॅडमला निवेदन देण्यात आलेलं आहे की सदर निवेदनामध्ये या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं शेतकऱ्याचं अतोनात हाल आणि नुकसान झालेलं आहे. या नुकसानीची भरपाई या सरकारनं देणं गरजेचं आहे. कारण काही विमा कंपन्यांनी मात्र तुटपुंजी रक्कम देऊन या शेतकऱ्यांच्या तोंडला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे. कारण विमा कंपन्या ही त्यांच्याच आहेत आणि राज्यकर्ते पण तेच आहेत. त्यामुळं जर बकरच कसायाकडे गेलं तर काय प्रकार होतो ही या सरकारच्या माध्यमातून आमच्या लक्षात येते, आपल्या लक्षात येते. कारण बहुजन समाज पार्टी ही SC, NT, VJNT, ओबीसी आणि इतर मायनॉरिटीची भूमिका बजावत असताना आज महाराष्ट्रामध्ये पूर्ण ओबीसी समाज हा आता बहुजन समाज पार्टीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहताना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून आम्ही आमच्या या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी बहुजन समाज एकत्र करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहत असून या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये जे बहुजनाचे विचार आहेत हे घरोघर पोचवण्यासाठी या बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून आम्ही SC, NT, VJNT आणि ओबीसी या लोकांना घेऊन, या शेतकऱ्यांना, ह्या शेतमजुराला घेऊन आम्ही या पुढलं नियोजन करणार आहोत. यावेळी मी एवढंच बोलतो, या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. बहुजन समाज पार्टीचे सन्माननीय आदरणीय मार्गदर्शक ॲडव्होकेट सुनीलजी डोंगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना जे तातडीची मदत करण्याबाबतचे निवेदने पूर्ण महाराष्ट्रामध्ये देण्यात येत आहे. तरी उस्मानाबाद जिल्ह्यातून, धाराशिव जिल्ह्यातून आम्ही कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे की बाबा शेतकऱ्यांची जी काय हानी झालेली आहे त्या अतिवृष्टीमुळे त्यांचं नुकसान भरपाई त्यांना देण्यात येईल. जे काय त्यांचे नुकसान झालेलं असेल तातडीने देण्यात येईल कृपा करा. कारण जो आर्थिक शेतकरी हा महाराष्ट्राचा आर्थिक कणा आहे किंवा भारताचा आर्थिक कणामधून समजला जातो. तर त्यांचं जर नुकसान होत असेल तर त्यांना नुकसान होत असेल तर भरून दिलं पाहिजे. हे सरकारचं कर्तव्य आहे की जे त्यांना विमा आहे विमामार्फत दिलं पाहिजे. जी काय नुकसान भरपाई आहे, पीक विमा असेल त्यासुद्धा त्यामध्ये रकमेमध्ये वाढ केली पाहिजे. जी काय त्यांना जे कर्ज त्यांच्यावरती आहे ते माफ केलं पाहिजे किंवा त्यांना मुदत वाढ दिली पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्याचे काय आत्महत्या वाढीचं प्रमाण जे आहे ते कमी होऊन जाईल. पण तसं सरकार धोरण आखत नसल्यामुळं शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येते. त्यामुळं आमची अपेक्षा आहे की सरकारनं योग्य पाऊल उचलून शेतकऱ्यांच्या तातडीनं मदत करावी आणि अपेक्षा ठेवून पार्टी आमची अपेक्षा ठेवते. तर भविष्यामध्ये जर ह्याची अपेक्षा पूर्ण करत नसेल सरकार, त्याची पार्टीचा जो आदेश असेल त्यानुसार पुढची कारवाई करण्यात येईल.